तळकोकणातून करूळ घाटमार्गे कोल्हापूर सांगलीकडे निघालेला ट्रक रविवारी रात्री 9:30च्या सुमाराला गगनबावडा इथं आला. त्यावेळी चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं. ट्रकनं भक्तनिवास इमारतीजवळ दुचाकी उभी करून थांबलेल्या कातळी गावच्या अखिल रमजान थोडगे या तरुणाला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या ट्रकनं मुख्य चौकात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एक ट्रक, एक मिनी ट्रॅव्हल्स आणि एक चारचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर ट्रक रस्त्याकडेला असलेल्या दुकानात घुसला. यात योगिता अनिल चव्हाण ही महिला जखमी झाली. ट्रकच्या धडकेत 2 गायींचाही मृत्यू झालाय. या अपघातात 6 वाहनांचं मोठं नुकसान झालंय. जखमींवर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघाताची नोंद गगनबावडा पोलिसात झाली असून ट्रक चालक विजय बापू शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अपघातात ठार झालेला अखिल हा रमजान थोडगे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच 5 गावातील लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अखिलच्या अपघाती मृत्यूमुळे कातळी गावावर शोककळा पसरली आहे.